लाल वादळ अखेर अहिल्यानगरकडे झेपावलेलं आहे। माकप आणि किसान सभेकडून लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राजूर बस स्थानकापासून लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे। पोलिसांची नोटीस असताना ही लॉंग मार्च सुरू करण्यात आलेला आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी माकप आणि किसान सभेकडून लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राजूर बस स्थानकापासून या लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे। पोलिसांची नोटीस असताना सुद्धा या लॉंग मार्च हा सुरू करण्यात आलेला आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। नगर या लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे आणि हे लाल वादळ जे आहे ते अहिल्यानगरकडे कूच करतानाचं चित्र आपल्याला दृश्यामध्ये बघायला मिळत आहे। शेतकरी, कामगार नेते, आदिवासी नागरिक आणि मदतनीस यांच्या प्रमुख मागण्यांसाठी डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे आणि हा लॉंग मार्च राजूर येथून या लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे आणि हा लॉंग मार्च आता अहिल्यानगरकडे कूच करतानाच चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे। डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हा लॉंग मार्च काढण्यात येतो। यामध्ये हजारोंच्या संख्येने जे कामगार नेते आहेत, आदिवासी नागरिक आहेत किंवा शेतकरी आहेत हे सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो ही महिलांची जी घोषणाबाजी आहे ते देखील बघायला मिळत आहे। आमचा हक्क आम्हाला द्या अशी मागणी जी आहे ती देखील या मागणी जी आहे ती जोर धरत असल्याचं बघायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहात, काय प्रमुख मागणी? आज आम्ही राजूर मधून लॉंग मार्च काढलाय। आम्ही 35 ते 17 वर्षापासून आशा सेविका असेल, अंगणवाडी सेविका असेल, शालेय पोषण कर्मचारी असेल, बांधकामगार असेल, असंघटित क्षेत्रातले सर्व लोक, त्याचबरोबर अखिल भारतीय किसान सभेचे जे शेतकरी आहेत ते सर्व या लॉंग मार्च मध्ये उपस्थित आहेत। एकदम महत्त्वाचे प्रश्न घेऊन हिरड्याचा प्रश्न असेल, भंडारदारा धरणाचा पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर आम्हाला मानधन नको, वेतन हवे, या मागणीसाठी आम्ही या लॉंग मार्च मध्ये जमलेलो आहोत। आम्हाला मानधन नको, वेतन हवे अशी प्रमुख मागणी जी आहे ती या लॉंग मार्च मध्ये ज्या मदतनीस आहे त्यांच्याकडनं केली जाते आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर अजित नवले आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। अखेर तुम्हाला काही वेळापूर्वी प्रशासनाने नोटीस दिली तरी देखील तुम्ही लॉंग मार्चला सामोरे जाता। प्रचलित कायद्याप्रमाणे तुमच्यावर कारवाई करू अशा प्रकारची नोटीस पोलीस प्रशासनाने दिली। मात्र मला असं वाटतं की प्रचलित लोकशाहीप्रमाणे लोकांच्या मागण्या मांडण्याचा आम्हाला सुद्धा अधिकार आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेली, या जनतेने दिलेली लोकशाहीप्रमाणे आम्ही लढण्याचा मार्ग निवडलेला आहे। आम्ही सनदशील मार्गाने चाललोय, त्यामुळे कारवाईचा प्रश्न येत नाही। त्यांनी कारवाई केली तर कोणत्याही प्रकारच्या जेल, तुरुंग, लाठ्या काट्याची तयारी आम्ही सर्वांनी ठेवलेली आहे। लोकशाही पद्धतीनं मागण्या सोडवा, दादागिरी थांबवा असं मला त्यांना सांगायचं आहे। पालकमंत्र्यांच्या घरासमोर देखील तुम्ही आंदोलन करणार आहात, त्या ठिकाणी देखील चुली पेटवणार आहात असा इशारा तुम्ही दिला। भात शिजवणाऱ्या महिला 85 रुपयावर राबतात आणि त्यांना मात्र लाडक्या बहीण योजनेचं मानधन मिळत नाही। त्यांना 3000 रुपयावर महिनाभर राबवून घेता आणि इतर सर्व लाडक्या बहिणींना मात्र 3000 रुपये तुम्हाला मतासाठी द्यायला तुम्ही तयार आहात। त्याच्यामुळे ते जे चुलांगण दररोज शाळेमध्ये शिजवतात ते चुलांगण मंत्र्यांच्या दारासमोर पेटवल्याशिवाय ही धग त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। आमच्या अर्धवेळ परिचारिका आहेत, बांधकाम कामगार आहेत, अंगणवाडीच्या ताई आहेत, अर्धवेळ परिचारिकांसहित सगळे कामगार आहेत। आज त्यांच्या सगळ्या मागण्या प्रलंबित आहे। आदिवासी भागामध्ये जलसंपदा मंत्री स्वतः विखे पाटील आहेत। मोठा उत्सव साजरा करणारे भंडारदाऱ्याचा, मात्र भंडारदाऱ्याच्या आजूबाजूला असणारे जे सगळे ग्रामीण शेतकरी आहे त्यांना प्यायला पाण्यासाठी 8-10 किलोमीटर फिरावं लागतं, हे त्यांना दिसत नाही। आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं किंवा राज्य सरकारकडनं काही प्रस्ताव आलेला आहे का? आमच्याबरोबर चर्चा करावी अशा प्रकारे त्यांचे प्रयत्न आहे। अधिकृतरित्या लेखी काय त्यांनी आम्हाला दिलेलं नाही, परंतु ते आमच्याकडे नावं मागतायत। चर्चेला काय आमचा नकार नाहीये, मात्र दुसऱ्या बाजूला आंदोलन पण सुरू राहील। आमचा चर्चेला नकार नाही, राज्य सरकारकडनं आमच्याशी चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे, मात्र लेखी कुठलंही आश्वासन न मिळालेलं हा लॉंग मार्च जो आहे तो सुरूच असणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती डॉक्टर अजित नवले यांनी दिली। मात्र हजारोंच्या संख्येने या लॉंग मार्चमध्ये ज्या महिला आहेत, आदिवासी नागरिक आहेत किंवा शेतकरी आहेत किंवा मदतनीस असतील हे सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। सरकार हे हा लॉंग मार्च केव्हा थांबवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, राजूर, अहिल्यानगर।